मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, प्रभू श्रीरामांनी एका कुत्र्याला राजवाड्याचा मठाधिपती बनवलं होतं. ऐका ही अंगावर शहारे आणणारी कथा. एकदा श्रीराम अयोध्येच्या दरबारात बसले होते. त्यांनी लक्ष्मणाला विचारलं, बाहेर कोणी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे का? लक्ष्मण बाहेर गेले. तिथे कोणीच नव्हते. पण तिसऱ्या वेळी त्यांना एक कुत्रा रडताना दिसला, ज्याच्या डोक्यावर जखम होती. श्रीरामांनी त्या कुत्र्याला सन्मानाने आत बोलावलं. कुत्र्याने सांगितलं की, प्रभू, मी रस्त्याने शांत जात होतो, पण एका सर्वार्थसिद्ध नावाच्या ब्राह्मणाने मला विनाकारण काठीने मारलं. श्रीरामांनी त्या ब्राह्मणाला बोलावले. ब्राह्मणाने आपली चूक मान्य केली. आता शिक्षा देण्याची वेळ आली. श्रीरामांनी कुत्र्यालाच विचारले, याला काय शिक्षा द्यावी? कुत्रा म्हणाला, प्रभू, याला काळंजर मठाचा अधिपती बनवा. सगळे चकित झाले. ही शिक्षा आहे की बक्षीस? तेव्हा तो कुत्रा म्हणाला, प्रभू, मी मागच्या जन्मी त्या मठाचा अधिपती होतो. माझ्याकडून थोडा अहंकार झाला आणि आज माझी ही अवस्था झाली. या ब्राह्मणालाही पद आणि सत्ता द्या, म्हणजे याचाही अहंकार वाढेल आणि पुढच्या जन्मी याला माझ्यासारखी शिक्षा मिळेल. अशाच अद्भुत पौराणिक कथांसाठी ॲश स्पिरिच्युअल स्टोरीजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.